हे पहा, आज आपण केक सिरीजमधला तिसरा केक म्हणजे पायनॅपल फ्लेवरचा केक घेऊन आलेलो आहोत. तर तुम्ही पाहू शकता, अगदी आपण इथे परफेक्ट असे फ्लावर्सही काढलेले आहेत आणि थोडंसं डेकोरेटही केलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आयसिंग वगैरे अगदी परफेक्ट आहे. या अगोदर यूट्यूबवर 2 आपले केकचे व्हिडिओज टाकलेले आहेत आणि आपला हा केक आवडल्यामुळे शेजारच्या ताईने आपल्याला ही केकची ऑर्डर दिलेली आहे. तर आपण हा पायनॅपल फ्लेवरचा केक कसा बनवायचा ते पाहूया. आपण इथे अर्धा किलोचा पायनॅपल फ्लेवरचा केक बनवणार आहोत. माझ्याकडे इथे ट्रोफोलाइटचं प्रेमिक्स आहे. तर त्याच सेटमध्ये अशा प्रकारचे चम्मच येतात. तर मी इथे 1 TBSP एवढं यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. आपण हे तेल रेग्युलर जे खाण्यासाठी वापरतो ते तेल आपल्याला इथे वापरायचं आहे. तुम्ही अगदी कोणत्याही कंपनीचं तेल इथे तर हे पहा, मी इथे 1 TBSP एवढं तेल ॲड केलेलं आहे. त्यानंतर पायनॅपल इसेन्स 7 ते 8 थेंब. आपण इथे प्रीमिक्समध्ये पाणी ओतून घेण्या अगोदर आपण हा टीन घेतलेला आहे अर्धा किलो केकसाठी. त्याला छान असं तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. तर त्यामध्ये बटर पेपर टाकून घेणार आहोत. तर हे पहा, आपल्याला ही तयारी प्रीमिक्समध्ये पाणी टाकून घेण्याच्या अगोदर करून घ्यायची आहे. आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला प्रीमिक्स छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, मला अर्धा कप आणि 1 TBSP म्हणजे ज्या चमच्याने आपण तेल घेतलं होतं तेवढं चमचा भरून मला इथे पाणी लागलेलं आहे. तर प्रत्येक प्रीमिक्सनुसार कमी किंवा जास्त पाणी लागू शकतं. आणि प्रीमिक्स मिक्स करताना कधीही एकाच डायरेक्शनमध्ये करायचं आहे, नाहीतर त्याला टोपही येऊ शकतो आणि आपण खूप जास्त पातळ केलं तर खूप असा चपटाही आपला बेस बनू शकतो. तर हे पहा, आपल्याला इथे प्रीमिक्सची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी आहे. आपण हे मिश्रण या टीनमध्ये ॲड करून घेऊया. तुम्ही पाहू शकता, आपल्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी आपल्याला इथे अशा प्रकारे हवी आहे. पहा, आपण इथे बॅटर पूर्ण ओतून घेतलेला आहे. त्यानंतर 3 ते 4 वेळा आपल्याला हा टीन छान असा टॅप टॅप करून घ्यायचा आहे. तर आपण इथे अशा प्रकारे टॅप टॅप केल्यामुळे आपल्या बॅटरमधील पूर्ण बबल्स निघून जातात आणि आपला केक छान असा बेक होतो. तर हे पहा, मी इथे प्रीमिक्समध्ये पाणी ओतून घेण्या अगोदर पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते 10 मिनटं फ्रीहीट करून घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी अशा प्रकारचे झाकणी ठेवलेली आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचं स्टँड इथे ठेवू शकता. तर आपण हा टीन यामध्ये ठेवून घेऊया आणि अगदी सुरुवातीला 10 मिनटे मीडियम गॅस आणि 10 मिनटानंतर अगदी लो गॅसवर आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपल्याला पातेलं अशा प्रकारे पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे हा केक अर्धा किलोचा असल्यामुळे 15 ते 20 मिनटं लागू शकतात. पहा, आपला इथे केक बेक झालेला आहे. तर केक बेक झाला की नाही कसं ओळखायचं, अशा प्रकारे प्लेन सुरी जी असती ती आतमध्ये टाकायची आणि अगदी प्लेन निघली की आपला केक छान असा बेक झाला समजायचं. आपण हा केक काढून घेऊया आणि थंड करून घेऊया. आपण इथे थंड केल्याशिवाय केकवर आयसिंग बिलकुलही करायची नाही आहे. हे पहा, आपण इथे जो कप 200 ml घेतलेला होता प्रीमिक्स घेण्यासाठी, त्याच कपाने मी इथे 1 कप एवढी क्रीम घेतलेली आहे. मला जर थोडीफार डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही 1/4 कप म्हणजे त्या कपामधला अगदी शेवटचा कप एवढी क्रीम घेऊ शकता. तर क्रीम घेताना कधीही स्टीलचं पातेलं वापरायचं आहे आणि अगदी सुरुवातीपासून आपल्याला ही क्रीम बर्फाच्या पातेल्यामध्ये ठेवायची आहे. तुम्ही पाहू शकता, पूर्ण आयसिंग होईपर्यंत आपल्याला ही क्रीम बर्फाच्या पातेल्यामध्येच ठेवायची आहे. तर आपण इथे क्रीम बीट करून घेऊ. हे पहा, आपला इथे केक थंड झालेला आहे. तर आपण सुरुवातीला साईडने अशा प्रकारे सुरीच्या सहाय्याने केक मोकळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे अर्धा किलोसाठी हा चौकोनी बेस पॅड घेतलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपला इथे केक किती छान असा डिमोल्ड झालेला आहे आणि बटर पेपरही अगदी क्लीन असा निघलेला आहे. पाहू शकता, आपला केक किती छान असा फुललेला आहे. हे पहा, आणि कुठेही डोम वगैरे आलेला नाही आणि बिलकुलही चपटा वगैरे झालेला नाही. हे पहा, आणि बेकही किती छान झालेला आहे. अगदी कुठेही करपला गेलेला वगैरे काहीही नाही. तर आपण हा कट करून घेऊया. तर मी इथे हे पहा, अशा प्रकारे सुरी घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला सुरीच्या सहाय्याने पूर्ण केकला खाचा करून घ्यायचा आहे. नंतर आपण इथे असा छोटा दोरा घ्यायचा आहे आणि तो आपण जिथे खाचा केलेल्या आहेत त्यामध्ये फिक्स करून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपण इथे दोरा फिक्स केल्यानंतर अशा प्रकारे क्रॉस करून घ्यायचा आहे आणि हे पहा, किती छान अशी वरच्यावर आपली स्लाइस निघून येते. तुम्ही पाहू शकता. तर अशाच प्रकारे आपण दुसरी ही स्लाइस काढून घेणार आहोत. हे पहा, आपली दुसरी ही स्लाइस किती छान अशी निघलेली आहे. पहा, आपण इथे सुरुवातीला थोडीशी क्रीम खाली लावून घेणार आहोत म्हणजे आपला या बेस पॅडवरून सरकणार नाही आणि आपण अगदी खालची लेयर खाली ठेवून घेणार आहोत. तुमचा जर केक थोडासा असा डोम शेपमध्ये झाला असेल तर तुम्ही
खालची लेअर वरतून ठेवण्यासाठी ठेवू शकता, पण माझा केक अगदी परफेक्ट झालेला आहे त्यामुळे मी खालची लेअर खाली ठेवलेली आहे. तर मी इथे शुगर सिरप बनवून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता मी इथे मेजरिंग कपने अर्धा कप एवढं पाणी घेतलेलं आहे आणि 1 TBSP चम्मचनी 2 चम्मच एवढं साखर यामध्ये टाकून घेतलेली आहे. शुगर सिरपमध्ये आपण पायनॅपल फ्लेवरचा केक बनवत आहोत, तर आपण शुगर सिरपमध्येही 2 ते 3 थेंब पायनॅपल इसेन्स टाकून घेणार आहोत. आपल्याला सुरुवातीला हे पहा मी इथे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अगोदर आपल्याला सुरुवातीला साईडने शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. म्हणजे जर साईडच्या कडा थोड्याशा कडक वगैरे झाल्या असतील तर त्या अगोदर सोक होतील आणि नंतर आपण इथे मध्ये शुगर सिरप लावून घेणार आहोत. तर मी इथे अशा प्रकारचं छोटंसं नोझल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे. तुम्हाला क्रीमचा किती मोठा किंवा किती छोटा असा लेअर द्यायचा आहे त्यावर तुम्ही नोझलचं समोरचं तोंड किती छोटं किंवा मोठं घ्यायचं ते ठरवायचं आहे. तर मी इथे अगदी अर्धा किलोचा केक असल्यामुळे आपल्या स्पॉन्जची साईज असेल त्या प्रमाणात मी इथे क्रीमही लावून घेणार आहे. तर मी अशा पद्धतीने क्रीम लावून घेत आहे. अशा पद्धतीने क्रीम लावल्यामुळे क्रीमही पटकन लावल्या जाते आणि वेळही वाचतो आणि मेन म्हणजे क्रीमही अगदी सारखी लागली जाते. इथे क्रीम मी प्लेन करून घेतलेली आहे. तर पायनॅपल फ्लेवर केक म्हटलं की पायनॅपल क्रश हा आलाच. तुमच्याकडे जर ओरिजिनल पायनॅपल असेल तर तुम्ही तोही क्रश करून इथे वापरू शकता. आपल्याला इथे फक्त 2 चमचे एवढा क्रश घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने मी इथे पूर्ण क्रश स्प्रेड करून घेत आहे. तर हे पहा आपल्याला इथे क्रश खूप जास्त असा वापरायचा नाही, नाहीतर आपल्या केकचा टेस्ट थोडीशी अशी आंबूसही येऊ शकते, कारण आपण इथे इसेन्सही वापरलेला आहे. तर आपण खालचीच मेथड इथेही वापरणार आहोत. हे पहा मी तिसरा म्हणजे अगदी मधला लेअर सर्वात वरती ठेवून घेतलेला आहे आणि तोही छान असा सोक करून घेऊया. त्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारे पायपिंग बॅगमध्ये मी क्रीम भरून घेतलेली आहे आणि आपण इथे वरती नोझलच्या सहाय्याने क्रीम लावून घेतलेली आहे आणि आपण त्याच पद्धतीने साईडनेही क्रीम लावून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला आयसिंग करताना अगदी सोपं जाईल, खूप जास्त असा वेळ लागणार नाही. त्यानंतर आपण फक्त पॅलेट नाईफच्या सहाय्याने इथे क्रीम प्लेन करून घेणार आहोत. आपल्याला क्रीम कुठेही काढून वगैरे घ्यायची नाही आहे, फक्त प्लेन करून घ्यायची आहे. तर हे पहा अशा प्रकारे आपण फक्त टर्न टेबल फिरवत राहायचं आहे आणि क्रीम प्लेन करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती पटकन अशी आयसिंग होऊन जाते. हे पहा आपण इथे केकची छान अशी आयसिंग करून घेतलेली आहे. पायपिंग बॅगच्या सहाय्याने क्रीम लावल्यामुळे अगदी 2 मिनिटामध्ये आयसिंग झालेली आहे आणि वरती आयसिंग करताना थोडंसं पॅलेट नाईफ बर्फाच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि अशा प्रकारे प्लेन अशी आयसिंग करून घ्यायची. आपण केकवर ग्लेजिंग जेल यूज करणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे आयसिंग केल्यानंतर केक 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. डीप फ्रीजमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण इथे केकला ग्लेझिंग करून घेणार आहोत. पहा मी इथे बाउलमध्ये 1 चमचा, या चमच्याने 1 चमचा एवढं ग्लेजिंग जेल घेतलेलं आहे. तर त्यामध्ये मी 1.5 चमचे एवढं पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे. खूप जास्त असं पातळ वगैरे आपल्याला इथे हे जेल बनवून घ्यायचं नाही आहे, नाहीतर हे केकवर थांबल्या जात नाही. त्यामध्ये आपण थोडंसं पायनॅपल इसेन्स टाकून घेणार आहोत. ते 3 चमचे पायनॅपल क्रश टाकून घेणार आहोत. तर आपलं इथे जेल तयार आहे. मी इथे थोडासा येल्लो कलरही ॲड केलेला आहे. तर आपण हे चमच्याच्या सहाय्याने पूर्ण केकवर पसरवून घेणार आहोत. अगदी हलक्या हाताने आपल्याला पूर्ण जेल पसरवून घ्यायचं आहे. हे पहा आपला इथे केक छान असा ग्लेझिंग करून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ग्लेझिंग केल्यानंतर 10 मिनटं पुन्हा आपल्याला हा केक फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. हे पहा आपण इथे केकला छान असा डेकोरेट केलेला आहे आणि मी इथे पायपिंग बॅगला अशा प्रकारे व्ही आकारात कट करून घेतलेला आहे. तर आपण इथे रोजेस काढले म्हणजे आपल्याला इथे लिप्स काढणं आलंच. तर आपण इथे लिप्स काढून घेऊया. तर लिप्स काढताना हे पहा अशा प्रकारे थोडंसं असं हे केलं, हात थोडासा मागे पुढे केला की छान असे लिप्स तयार होतात, तुम्ही पाहू शकता. पहा आपला इथे पायनॅपल फ्लेवरचा केक बनून तयार आहे. तर तुम्हाला आपला हा पायनॅपल फ्लेवरच्या केकची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि हो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलच्या बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओही तुम्हाला पाहायला मिळतील आणि असेच नवनवीन केकही. थँक्यू.